सध्याच्या घडीला जगभरातील बॉलर्सपैकी दर्जेदार गोलंदाजाबाबत बोलायचं झालं तर जसप्रीत बुमराहचं नाव सर्वात आधी येतं। त्याच्यासारखा मॅच विनर गोलंदाज टीम इंडियात असणे हीच मोठी भाग्याची गोष्ट म्हणावी लागेल। विरोधी फलंदाजांसाठी त्याची गोलंदाजी ही धडकी भरवणारीच असते। चेंडूवर नियंत्रण, अचूक टप्पा आणि डॉमिनन्स हे बुमराहचे प्रमुख शस्त्र आहेत, ज्याच्या जोरावर त्याने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत। मात्र पाकिस्तानचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज वसीम अक्रम जसप्रीत बुमराहला सर्वश्रेष्ठ गोलंदाज मानत नाहीत। त्यांनी अशा एका गोलंदाजाचे नाव सांगितले आहे ज्याची गोलंदाजी बुमराहपेक्षाही भेदक होती, तसेच बुमराहपेक्षाही खतरनाक यॉर्कर चेंडू तो फेकायचा। वसीम अक्रमने वकार युनुसचे नाव घेत म्हटले की जेव्हा तो यॉर्कर लेंथने गोलंदाजी करायचा तेव्हा फलंदाज बाद होणार हे जवळपास निश्चितच मानले जात होते। आपले मत मांडत वसीम अक्रम म्हणाले, आजच्या पिढीने वकार युनुसला खेळताना गोलंदाजी करताना बघितलेले नाही, मात्र त्याच्या गोलंदाजीचे व्हिडिओज यूट्यूबवर तुम्ही बघू शकता। मी त्याच्यासोबत खेळलो आहे। तो कमालीचा उत्कृष्ट गोलंदाज होता। तो ठरवून यॉर्कर लेंथने गोलंदाजी करायचा आणि फलंदाजाला माघारी धाडायचा। त्याला गोलंदाजी करताना बघणे खरंच सुखद होते। त्याच्यात आणि माझ्यात नेहमीच हेल्दी कॉम्पिटिशन असायची। बरेच वेळा मतभेद देखील व्हायचे, मात्र ते त्या सामन्यापुरतेच मर्यादित असायचे, त्यापुढे नक्कीच नाही। 90च्या दशकात वकार युनुस आणि वसीम अक्रम ही सर्वात खतरनाक वेगवान गोलंदाजांची जोडी मानल्या जायची। मित्रांनो, वसीम अक्रमच्या ह्या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात का? कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच स्पोर्ट्स रिलेटेड कंटेंट्स मराठीत बघण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।